यंदा मान्सूनचं वेळेवर आगमन झालं असून राज्यातील वातावरण आल्हाददायक बनलंय। मे महिन्याच्या उष्णतेनं होरपळणाऱ्या गोव्यावर थंडगार जलधारा बरसत असून मान्सूननं वातावरण थंडगार केलंय। या मान्सूनच्या आगमनानं समुद्राला उधाण आलंय, तर मातीच्या उदरातील बीजांना अंकुर फुटू लागलाय। राज्यात सगळीकडे हिरवळ पसरू लागली आहे। एकंदरीत गोव्यात सध्या निसर्गाचा सृजनोत्सव सुरू झाला असून या महोत्सवाची मजा लुटण्यासाठी देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झालेत। या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टीचे जीवरक्षकही डोळ्यात तेल घालून किनाऱ्यावर पहारा देत आहेत। तरीही काही पर्यटक त्यांचा डोळा चुकवून स्वतःहून मृत्यूच्या जबड्यात शिरताना गेल्या आठवड्यात दिसून आलं। या पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घालणारा इन गोवाचा हा खास रिपोर्ट। गोव्यातील हिरवीगार वनराई आणि निळाशार सागरावर उसळणाऱ्या फेसाळ लाटा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय। इथली नैसर्गिक शांतता आणि आदरातिथ्य यामुळे देश विदेशातील पर्यटक गोव्याला पहिली पसंती देत असतात। तसं बघायला गेलं तर हिवाळा आणि उन्हाळा हा गोव्यातील पर्यटनाचा काळ समजला जायचा, पण गेल्या काही वर्षात सरकारनं 365 दिवस पर्यटन हंगाम या संकल्पनेवर जोर दिल्यानं पावसाळी पर्यटनाला चालना मिळाली आहे। यंदा तर पावसाळी पर्यटनाला आलेल्या पर्यटकांनी किनारे गजबजू लागले असून यामध्ये देशी पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे। आणि खूप म्हणजे आम्ही आल्यापासून पाऊस चालू इथं आणि आज बीचवर म्हणजे खूप एन्जॉय करतोय। खूप मस्त वाटते आणि बीचवर आम्हाला पहिल्यांदा आलेली मी गोव्याला। बहुत ज़्यादा बारिश हो रहा है और अच्छा वेदर हो रहा है। It's really refreshing and exciting from the daily hustle bustle of Delhi. I'm quite enjoying a lot over here. सरकारनं पावसाळी पर्यटनाला चालना दिली असली तरी या काळात खराब हवामानामुळे समुद्र किनारे म्हणावे तसे सुरक्षित नसतात। समुद्री वातावरणात क्षणाक्षणाला होणाऱ्या बदलामुळे मनोहरी नृत्य करणाऱ्या समुद्राच्या लाटा अचानक तांडव नृत्य करू लागतात। समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना त्याचा बरोबर अनुभव असतो, पण नवख्या पर्यटकांना त्याची किंचितही कल्पना नसते। परिणामी तांडव नृत्य करणाऱ्या लाटांच्या तडाख्यात सापडून अनेक पर्यटक आपला जीव गमवत आहेत। देशाच्या अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचा अंदाज नसतो, म्हणूनच त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारनं दृष्टी कंपनीच्या जीवरक्षकांना किनाऱ्यावर तैनात केलंय। याशिवाय समुद्राची धोक्याची पातळी समजावी यासाठी किनाऱ्यावर लाल बावटे उभारण्यात आलेत। हे लाल बावटे म्हणजे एका प्रकारे जीवन मरणाची सीमारेषा म्हटल्यास वावगं ठरणार नाही। हे बावटे पर्यटकांना धोक्याचे संकेत देत असतात। या रेषेच्या पुढे जाल तर मृत्यूशी गाठ पडेल असा संदेशच जणू ते देत असतात। तरी देखील काही अतिशहाणे पर्यटक मृत्यूवर विजय मिळवण्याच्या आविर्भावात ही सीमारेषा ओलांडून मृत्यूच्या दिशेने जाताना दिसतात। हे पर्यटक स्वतः तर मृत्यूच्या जबड्यात जातच असतात, शिवाय आपल्या कुटुंबियांना देखील सोबत घेऊन जातात। कुटुंबातील लहान मुलांना घेऊन खवळलेल्या समुद्रात पर्यटक कशी मस्ती करतात ते पहा। अशाच प्रकारे 12 जून रोजी जीवन मरणाची रेषा ओलांडून गेलेल्या महाराष्ट्राच्या 5 पर्यटकांना मृत्यूनं गिळंकृत केलं। समुद्राच्या लाटांमध्ये साक्षात मृत्यू नाचत असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढणारे पर्यटक काही कमी नाहीत। सेल्फीच्या याच वेडेपायी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तमिळनाडूच्या 2 पर्यटकांनी आपला जीव गमावला। याच्या बातम्याही राष्ट्रीय स्तरावर गाजल्या, पण अशा पर्यटकांचे डोळे अजून उघडलेले नाहीत। साक्षात महाकालाचं रूप धारण केलेल्या समुद्राच्या लाटांशी खेळणाऱ्या तब्बल 7 पर्यटकांना गेल्या आठवड्यात आपला जीव गमवावा लागला। विशेष म्हणजे हे सर्व पर्यटक युवा वर्गातील होते। या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टीचे जीवरक्षक स्वतःच्या जीवाची बाजी लावत असतात। लाल बावट्याच्या पुढे जाऊ नये अशा सूचना पर्यटकांना करत असतात, मात्र कोणीही पर्यटक त्यांच्या सूचना मनावर घेत नाही अशी खंत दृष्टीचे व्यवस्थापक PN पांडे यांनी व्यक्त केली। में किसी को भी पानी के अंदर जाने की इजाज़त ही नहीं है, और अगर आप
बीच में जाते हैं तो एटलीस्ट 50 मीटर कीप योर सेल्फ अवे फ्रॉम द हाई टाइड लाइन। उसके बावजूद हमारे लाइफ गार्डों का इंस्ट्रक्शन शायद विजिटर लोग बराबर ध्यान नहीं देते हैं, जबकि हमारी पूरी कोशिश रहती है कि हम अपने इंस्ट्रक्शन को फॉलो करावें, इसलिए वो घटनाएं हुई हैं। पांडे जी देखिए, अब जैसे आपने बयान किया है कि 50 मीटर्स अवे फ्रॉम द हाई टाइड लाइन्स, लेकिन जनरल पब्लिक को कैसे पता चलेगा हाई टाइड लाइन्स कौन सी है, लो टाइड लाइन कौन सी है? इसके बारे में आप क्या बताना चाहोगे? इट इज़ वेरी सिंपल, यू कैन सी इट नाउ आल्सो। वेव्स जब आता है तो कहाँ तक पानी के ऊपर, ज़मीन में ऊपर ड्राई सरफेस में आता है, आप उसको हाई टाइड लाइन मान लीजिए। वेरी सिंपल, उसमें कोई इतना नहीं है। इसके बावजूद भी हमारे लाइफ गार्ड किस लिए हैं? यही इंस्ट्रक्शन देने के लिए हैं। मेरा सभी टूरिस्ट लोगों से अनुरोध है, रिक्वेस्ट है कि आप अगर कुछ भी समझ में नहीं आ रहा, नो प्रॉब्लम, प्लीज़ लिसन टू द लाइफ गार्ड। जो भी इंस्ट्रक्शन देता है उसको आप फॉलो करें। लिक्कर एंड स्विमिंग डजेंट गो टुगेदर। आप लिक्कर को हटा दीजिए, झगड़े सब खत्म हो जाएंगे। मेरा कहने का मतलब ये नहीं कि मैं किसी पर्टिकुलर किसी विजिटर को या गेस्ट को मैं मना कर रहा हूँ कि लिक्कर कंज्यूम करिए, बट अगर आप अगर आप इन्फ्लुएंस आप लिक्कर हैं तो कृपया हमारा अनुरोध है कि पानी के अंदर ना जाएं। ज़्यादातर जो कैजुअलिटीज़ हुई हैं वो लिक्कर इन्फ्लुएंस की वजह से हुई है, और उस टाइम अगर लिक्कर इन्फ्लुएंस में नहीं है तो लड़ाई झगड़े भी नहीं होंगे और ड्राउनिंग भी नहीं होगा। सबसे पहले तो मैं आपके माध्यम से ये बताना चाहता हूँ सभी विजिटर को, गोवा में 100% यू आर इन सेफ हैंड। दृष्टि 100% द ओनली प्रोवाइडेड। आप हमारे लाइफ गार्ड की बातों को, इंस्ट्रक्शन को कृपया ध्यान से सुनें। अगर वो कह रहे हैं कि पानी के अंदर ना जाएं तो आप कृपया पानी के अंदर ना जाएं। रही बात इंस्ट्रक्शन की, तो आप देख रहे हैं नेचर, ये नेचर है। अभी इधर आप यहाँ पर खड़े हुए, अचानक वेव्स आया, बहुत बड़ी वेव्स आ गई, तो उसमें क्या करेंगे? जो अगवाड़ा में हुआ वो सिर्फ वेव की वजह से हुआ, ऐसा नहीं वेव की वजह से वो वेव पुल करके एक को लेके गए। तो इसलिए मेरा एडवाइस यही है कि आप लोग कृपया लाइफ गार्ड के इंस्ट्रक्शन को फॉलो करें। हाँ, मैं उन लोगों को डिसअपॉइंट नहीं करना चाहता हूँ जो लोग बाहर से घूमने आए हैं समुद्र में जाने के लिए। इट्स डिपेंड, दृष्टि आपको इंस्ट्रक्शन आपको इशू करेगी, बताएगी कि किस दिन पानी में जाना सेफ़ है, और वो भी पर्टिकुलर कुछ स्पेसिफिक प्लेसेस हैं, लाइक कोलवा है, कलंगूट है। हम देखेंगे कि मौसम कैसा है। अगर मौसम परमिट करेंगे तो मैं नी लेवल डेप्थ तक जाने का परमिशन दूंगा, लेकिन डिपेंडिंग अपॉन द वेदर कंडिशन। पर्यटक हो, जीवन अनमोल आहे, निसर्गाची ती देणगी आहे। निसर्ग संपन्न गोव्यात येऊन तुम्ही जीवनातला पुरेपूर आनंद लुटावा, मात्र अनमोल जीवन कवडी मोल करून वाया घालू नका। प्रशासनानं जारी केलेल्या सूचना या सर्वांच्या सुरक्षेसाठीच आहेत। त्याचं पालन करा आणि पर्यटनाचा आनंद घ्या।